नमस्कार. सिलोगिझम या चॅप्टरवरील आजचा हा तिसरा भाग असणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याचं बेसिक पाहिलेलं आहे. म्हणजे विधान स्वतः पॉझिटिव्ह असेल तर त्यापासून बनणारं जे अनुमान आहे ते सुद्धा पॉझिटिव्हच असणार आणि जर विधान निगेटिव्ह असेल तर त्यापासून अनुमान सुद्धा निगेटिव्हच बनते. सर्व, त्यानंतर एकही, सर्व आणि एकही या शब्दासाठी आपल्याला घ्यायचे 100 आणि जर काही असा शब्द आला तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं 50. त्यानंतर पॉझिटिव्ह विधान असेल तर त्यामधील जो दुसरा घटक असतो, पॉझिटिव्ह विधानामधील जो दुसरा घटक आहे तो असतो 50 आणि जर विधान निगेटिव्ह असेल तर त्यामधील दुसरा घटक असतो 100. ठीक आहे. चला करूया आता सुरुवात. एक्झाम्पल नंबर 3 आहे, एकही पुस्तक पेन नाही. आता हे जे विधान आहे हे स्वतःच कसं आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि अनुमान जर पाहिलं आपण, पहिला आहे निगेटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह, तिसरं नाही म्हणजे निगेटिव्ह, चौथं पॉझिटिव्ह आणि पाचवं पण आहे पॉझिटिव्ह. आता अनुमान जर निगेटिव्ह असेल तर यापासून कोणते अनुमान बनतात? निगेटिव्हच अनुमान बनतो. विधान निगेटिव्ह असल्यास अनुमान सुद्धा निगेटिव्हच बनते. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर हे कटले. आता जे राहिलेले निगेटिव्ह आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत 150 या मेथडने. मग आपण आताच बघितलं, जर एकही हा शब्द लागला तर त्यानंतर येणारा घटक असतो 100 आणि हे वाक्य निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मधला दुसरा घटक किती असतो? 100. हे सुद्धा आत्ताच आपण पाहिलं. आणखी एक विद्यार्थी मित्रांनो, जर विधानामधील दोनही घटक 100 असतील तर जर विधान निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह मधले सर्व अनुमान बरोबर येतात आणि जर विधान पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मधले सर्व अनुमान बरोबर येतात. चला आपण चेक करूया. आता इथे एकही मुळे पेन झाले 100 आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक झाला 100. ठीक आहे. पेन 100चे 100 राहिले, पुस्तक 100चे 100 राहिले, म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं, काही मुळे पुस्तकं झाले 50 आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक असतो 100. पुस्तकं 100चे 50 झाले, चालतात. पेन 100चे 100 आहे, बरोबर आहे. त्यानंतर काही मुळे पेन झाले 50 आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक असतो 100. पेन 100चे 50 झाले, चालतात. पुस्तक 100चे 100 आहेत, बरोबर. जर विधानामध्ये 50 असेल आणि ते जर अनुमानामध्ये 100 होत असेल तर ते अनुमान चुकीचे येते. बघूया पुढचं एक्झाम्पल. काही कार बस नाही. हे सुद्धा विधान कसं आहे? निगेटिव्ह आहे. तर यापासून सर्व अनुमान जे बनतील ते सुद्धा निगेटिव्हच बनतील. मग हे जे पॉझिटिव्ह असणारे दोन अनुमान आहेत हे दोघेही या ठिकाणी चुकणार आहे आणि निगेटिव्ह मधले आपल्याला चेक करावं लागतील. काही मुळे कार आपल्याकडे झाले 50 आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक म्हणजे बस आपल्याकडे आहे 100. आता जे बस आहे 100 असणारा घटक सहसा चेक नाही केला तरी चालतो, कारण तो 100चा एकतर 50 होईल किंवा 100 होईल. 100चा 150 होणार नाही. म्हणून जो घटक 50 आहे तो आपण चेक करूया. बघा, काही मुळे बस किती 50, निगेटिव्ह मधला दुसरा घटक आहे 100. आता इथे कार आपल्याकडे किती आहेत? 50च आहेत. इथे किती झाल्या? 100 झाल्या, म्हणजे हे अनुमान चुकलं. त्यानंतर एकही मुळे बस 100 झाल्या आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक सुद्धा असतो 100. मग कार इथे 50च आहेत, पण इथे कार झाल्या 100, म्हणून हे अनुमान चुकलं. तिसऱ्यामध्ये एकही मुळे कार झाले 100 आणि निगेटिव्ह मधला दुसरा घटक बस 100. इथे सुद्धा कार 50च्या 100 झाल्या, बस 100च्या 100 आहेत, पण कार 50च्या 100 झाल्यामुळे हे विधान चुकलं. बघूया पुढचं उदाहरण. आता इथे दोन विधान आहेत. जर विधान दोन असतील तर अनुमानामधले जे दोन घटक आहेत ते कोणतेही एकाच विधानामध्ये आहेत का, अगोदर हे चेक करून घ्या. आता या अनुमानामध्ये पाणी निळे आहे. मग कोणत्या विधानामध्ये येते पाणी निळे? दुसऱ्या विधानामध्ये. म्हणजे हे जे पहिलं अनुमान आहे हे या दुसऱ्या विधानावरून आलेलं आहे. मग हे जे विधान आहे हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे विधान बरोबर येऊ शकते. आता आपण 150 मेथडने चेक करूया. सर्वमुळे पाणी झालं 100 आणि पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक असतो 50. काहीमुळे पाणी आहे 50,
पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक 50. पाणी 100चं 50 झालं चालते. निळे 50चं 50 आहे चालते. म्हणजे पहिलं अनुमान बरोबर आहे. आता हे जे पाऊस पाणी आहे हे इथं आहे, म्हणजे हे आलेलं आहे पहिल्या विधानावरून, फ्रॉम फर्स्ट. दुसरं अनुमान हे आलेलं आहे फ्रॉम फर्स्ट म्हणजे पहिल्या विधानावरून. आता हे विधान आहे पॉझिटिव्ह आणि हे अनुमान सुद्धा आहे पॉझिटिव्ह. आता लावूयात 150 मेथड. सर्वमुळे पाऊस 100, पॉझिटिव्ह मधला जो दुसरा घटक आहे तो असतो 50. इथे काहीमुळे पाऊस 50 आणि पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक 50. पाऊस 100चा 50 झाला चालते. पाणी 50चं 50 आहे चालते. म्हणजे हे विधान सुद्धा हे अनुमान सुद्धा बरोबर आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 2-2 विधान असणारे एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा सराव करा मित्रांनो, कारण डायग्रामपेक्षा 150 मेथड याने तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. धन्यवाद.